कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी 31 जानेवारी रोजी पुणे इथे एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जाती व्यवस्था म्हणजेच चातुर्वर्ण व्यवस्था योग्य असल्याचं सांगत ते चालू ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या विरोधात आज आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। अनेकांनी आपले विचार मांडताना यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचं मत व्यक्त केलं। यासह भाजप सत्तेवर आल्यापासून असे खेळ सुरू झाल्याचं सांगण्यात आलं। यातून नव्या पिढीची जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली। या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता चित्रदुर्ग मठात व्यापक बैठक घेण्याचं ठरवण्यात आलंय। याला मोठ्या संख्येनं तरुणांनी, विविध पक्ष संघटना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या प्रसंगी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। पुन्हा जात व्यवस्था हवी का याविषयी आज कोल्हापुरातील सर्व विचाराच्या वंत आणि सर्व समाजाची बैठक झाली। या बैठकीत अशा प्रवृत्ती विशेषतः ज्या शाहू महाराजांनी आम्हाला विचार दिलेला आहे त्यांच्या विचाराला जर कोण ठेच देत असेल तर कोल्हापूरचा स्वाभिमानी शाहू भक्त गप्प बसणार नाही। यासाठी पुढील नियोजन करण्याचं ठरलेलं आहे। या शंकराचार्यांना आपण कोल्हापूरकर काय ताकदीचं ह्यापूर्वी सांगितलेलं आहे। शाहू महाराजांनी सुद्धा यांचं या शंकराचार्याचं सगळं पीठ बंद पाडलेलं होतं। पुन्हा एकदा जर चुकीच्या पद्धतीने कराल तर याद राखा, या देशातल्या महिलांना क्षुद्राहुनी क्षुद्र समजलं, ती मनुस्मृती जर पुन्हा लादण्याचा प्रयत्न होणार असेल तर समस्त महिला वर्गाने याला कडाडून विरोध केला पाहिजे। तर ते वर्ण व्यवस्था जी आहे ती पाळली पाहिजे असं म्हणून सांगतात। ही गोष्ट चुकीची आहे। शाहू महाराजांनी आम्हाला या विरोधात लढा करायला शिकवलेला आहे। जाती अंताची लढाई केल्याशिवाय या देशाला मोठेपणा किंवा हा देश मोठा होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा शाहू महाराजांच्या विचाराचा त्यांनी अपमान केलेला आहे। या देशातल्या समाजसुधारकांनी केलेल्या चळवळीने आज आम्हाला हे जीवन प्राप्त झालेले आहे। तेव्हा शंकराचार्यांनी या देशातला अंतज कसा होता, तो कसा जगत होता, त्याच्यासाठी तुम्ही काय नियम केले होते आणि ते तुम्हाला मान्य आहेत का हे सगळं एकदा जाहीर करा। या देशातल्या स्त्रियांना धर्मानं शूद्र ठरवलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा तुम्ही हे देश स्वतंत्र झालेला आहे, या देशातला प्रत्येक माणूस आता राजा झालेला आहे। त्यामुळे शंकराचार्यांनी अशी वक्तव्य करू नयेत। आम्ही आजच्या बैठकीमध्ये त्यांचा निषेध केलेला आहे। यावेळी बाबूराव कदम, गिरीश फोंडे, सरलाताई पाटील, अनिल चव्हाण, प्राचार्य डॉक्टर TS पाटील, रमेश मोरे, अनिल घाडगे, DG भास्कर, सुभाष देसाई, दिगंबर लोहार, बाजीराव नाईक, संभाजीराव जगदाळे आदींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।